student, how are you? Welcome to my channel. लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंट या चॅप्टरमधील इलुस्ट्रेशनची सिरीज आपण स्टार्ट केलेली होती. कालच्या व्हिडिओमध्ये आपण इलुस्ट्रेशन फर्स्ट जो काही आहे तो आपण पाहिलेला आहे सविस्तर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो काही प्रॉब्लेम आहे इलुस्ट्रेशन आहे पेज नंबर 27 वरील जो काही इलुस्ट्रेशन आहे तो आपण पाहणार आहे. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019 and the balance sheet as on that date in the books of शिल्पा and कॅटरीना. शिल्पा अँड कॅटरीना दोन पार्टनर्स आहेत. त्यांचा ट्रायल बॅलन्स आपल्याकडे दिलेला आहे आणि या ट्रायल बॅलन्सवरून त्यांचा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट 2019 या इयरचं प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. प्रथम आपण ट्रायल बॅलन्समधील जे काही पॉईंट आहेत हे आपण कोणत्या साईटला येत आहेत ते प्रथम आपण एक्सप्लेन करणार आहोत. बघा, डेबिट साईड जी काही आहे ती मी सांगितलेली आहे की प्रत्येक पॉईंट हा एकतर तुमचा असेटला जाईल किंवा काय असणार आहे, एक्सपेंडिचर असणार आहे. क्रेडिटचे जे काही पॉईंट आहेत ते एकतर तुमचे लायबिलिटीला जातील किंवा क्रेडिट साईडला जातील, म्हणजेच काय असणार आहेत, इन्कम असणार आहे. बघा, ज्या ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांना टिक मार्क करून घ्यायचे आहे किंवा स्टार करून घ्यायचा आहे. लँड अँड बिल्डिंग असेटला जाईल, याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे, 1 स्टार करून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्निचर ॲडजस्टमेंट दिलेले आहे, असेटला जाईल. डेटर्स ॲडजस्टमेंट याला 2 दिलेले आहेत, म्हणजेच 2 स्टार या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. बॅड डेट्स न्यू दिलेला आहे आणि न्यू आरडीडी सुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेला आहे, असेटला जाईल. स्टॉक, ओपनिंग स्टॉक सांगितलेला आहे, डेट या ठिकाणी मेन्शन केले त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. बॅड डेट सांगितलेला आहे, याला ॲडजस्टमेंट आहेत त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट येईल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार. वेजेसला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. सॅलरीज सांगितलंय का बघा, ॲडजस्टमेंट सॅलरीज वरती दिलेली आहे, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे. सेल्स रिटर्न सेल्समधून काय होईल, मायनस होईल, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. ड्रॉइंग सांगितलेले आहेत, कुठं जातील तर लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून आपण काय करणार आहोत ते मायनस करणार आहोत. डिस्काउंट डेबिट साईडला सांगितलेलं आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख, ॲडव्हान्स पे केलेले आहेत कोणाला, शाहरुख या व्यक्तीला, त्यामुळे असेटला पोस्टिंग त्याचं होणार आहे. नेक्स्ट कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेटला जाईल. इंटरेस्ट डेबिट साईडला दिलेला आहे, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. कमिशन डेबिट साईडला दिला आहे, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. रॉयल्टीजवर ॲडजस्टमेंट दिलेले 1 स्टार करून घ्यायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. रिटर्न सांगितले त्यामुळं ॲडजस्टमेंट त्याला आपण गृहीत धरणार. नेक्स्ट बघा, क्रेडिट बाजू कॅपिटल जे दिलेलं आहे ते लायबिलिटीला आपण इनरच्या कॉलममध्ये लिहून घेणार. बिल्स पेबल लायबिलिटीला जाईल. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला जातील. परचेस रिटर्न हे परचेसेस मधून मायनस होतील, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला जातील. लोन, बँक लोन लायबिलिटीला जातील. इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे, सो क्रेडिट साईडला पॉईंट दिलाय त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. आरडीडी हा कोणता असणार आहे, ओल्ड आरडीडी असणार आहे, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण मायनस करणार तो. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. ज्या ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार आपण करून घेतलेला आहे, जेणेकरून त्या संबंधित पॉईंटच्या खाली आपल्याला लाईन्स सोडणं सोपं होणार आहे. सो प्रथम आपण काय करणार आहोत, फॉर्मॅट आखून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय करणार, ट्रायल बॅलन्स पूर्णपणे ट्रान्सफर करून घेणार आहोत. बघा, लँड अँड बिल्डिंग या ठिकाणी मी फॉर्मॅट ऑलरेडी प्रिपेअर करून घेतलेला आहे. इलुस्ट्रेशन सेकंड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी मी प्रिपेअर केलेला आहे. विथ बॅलन्स शीट देखील या ठिकाणी मी प्रिपेअर केलेली आहे. सर्वात प्रथम बघा, लँड अँड बिल्डिंग असेटला आपण घेतलेला आहे, ॲडजस्टमेंट त्याच्यावरती दिलेली आहे. इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्या 37,800. नेक्स्ट फर्निचर, याला देखील ॲडजस्टमेंट
आहे. इनरच्या कॉलममध्ये घ्यायचं आहे 17,250. डेटर्स 2 ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती, त्यामुळे 4 लाईन्स याच्या खाली सोडायच्या आहेत आपल्याला. 40,000 कोणते न्यू बॅड डेट्स जे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले आहेत ते आपल्याला मायनस करावे लागतील. त्यानंतर न्यू RDD ते आपल्याला लेस करावे लागते. नेक्स्ट बघा, बॅड डेट सांगितलेला आहे. RDD आणि बॅड डेट जो ट्रायल बॅलन्स मधला असतो तो आपण काय गृहीत धरतो, ओल्ड गृहीत धरतो. सो बॅड डेट जो काही दिलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. एक 10 लाईन्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला काय करायचे आहेत, सोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर टू बॅड डेट्स ओल्ड या ठिकाणी आपण लिहूया, किती दिलेलं आहे, 400 रुपीज. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी सांगितलेला आहे. बॅड डेट्सच्या खाली काय करायचे आहेत आपल्याला, एक 4 लाईन्स आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटरच्या कॉलममध्ये घ्या, कोणतीही ॲडजस्टमेंट सांगितलेली नाही. नेक्स्ट वेजेस सांगितलेले आहेत बघा. इनरच्या कॉलममध्ये घ्या, ॲडजस्टमेंट दिलेली आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 3,000. आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले आहेत, सो एक लाईन त्याच्या खाली सोडा. सॅलरीज सांगितलेल्या आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल. टू सॅलरीज 5,000. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड सांगितले, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. 2 4,000. नेक्स्ट सेल्स रिटर्न सांगितले, सेल्स मधून आपण सेल्स रिटर्न करणार आहोत 2,000. नेक्स्ट बघा, ड्रॉइंग सांगितलेले आहेत त्यांनी ट्रायल बॅलन्स मध्ये. सो आपण पॉइंट काय करणार आहोत, तो ड्रॉइंगचा आपण कॅपिटल मधून काय करतोय, मायनस करून घेतोय. सो कॅपिटल जे काही आपण या ठिकाणी लिहिणार आहे, आता कॅपिटल किती दिलेलं आहे, शिल्पाच कॅपिटल 45,000. त्याच्यामध्ये NP किंवा NL आपण ऍड किंवा लेस करणार आहोत आणि त्यानंतर ड्रॉइंग्स आपण काय करूया, लेस करून घेऊया. किती सांगितलेत बघा, ड्रॉइंग्स 2,000 रुपीज. त्यानंतर कॅटरीनाच कॅपिटल किती सांगितलेलं आहे, तर 45,000 क्रेडिट साईडला सांगितले, ते मी ऑलरेडी इथं लिहून घेते. त्यानंतर NP किंवा NL आपल्याला काय करायचं, ऍड किंवा लेस करून अमाऊंट आपली काय होणार आहे, इथंच येणार आहे. त्यानंतर लेस आपण ड्रॉइंग्स करूया. किती सांगितले, तर 3,000 रुपीज. नेक्स्ट बघा, डिस्काउंट सांगितलेला आहे डेबिट साईडला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार 2 डिस्काउंट 2,030. नेक्स्ट ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख, ॲडव्हान्स रक्कम पेड केलेली आहे, कुणाला, शाहरुखला पेड केलेली आहे. सो हे लायबिलिटी न होता काय होणार आहे, तर असेट मध्ये जाईल. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000 रुपीज. नेक्स्ट बघा, कॅश इन हँड कॅश ॲट बँक असेटलाच जाणार आहेत. कॅश इन हँड कॅश ॲट बँक 20,000 आणि 8,000. नेक्स्ट इंटरेस्ट सांगितलेला आहे डेबिट साईडला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल 2 इंटरेस्ट 1,000 रुपीज. नेक्स्ट कमिशन डेबिटला दिलेला आहे. सो P&Lच्या डेबिट साईडलाच पोस्टिंग होणार आहे 2,000 रुपीज. नेक्स्ट रॉयल्टीज सांगितलेला आहे बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार. रॉयल्टीज ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याला, इनरच्या कॉलममध्ये घेऊया 2,000 रुपीज. नेक्स्ट परचेसेस इनरच्या कॉलममध्ये घ्या, का तर परचेस रिटर्न सांगितले ते आपल्याला लेस करावे लागणार आहेत 50,000. त्यानंतर क्रेडिट साईड बघा, कॅपिटल ऑलरेडी आपण दोघांचं इनरच्या कॉलममध्ये घेतलेलं आहे लायबिलिटी साईडला. त्यानंतर बिल्स पेबल 17,500.
क्रेडिटर्स 10,000, परचेस रिटर्न 1,480, सन्ड्री क्रेडिटर्स बघा 22,000 सन्ड्री क्रेडिटर्स दिलेत आणि बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 दिलेले आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. नेक्स्ट बघा बँक लोन सांगितलेले आहेत त्यांनी किती तर 15,000 सांगितलेले आहेत. नेक्स्ट इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे. सो पे अँड एलच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग होणार आहे बाय इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. नेक्स्ट आरडीडी सांगितलेला आहे ओल्ड. सो आपण या ठिकाणी जो 2 बॅड डेट्स या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यामध्ये न्यू बॅड डेट्स हे काय करणार आपण ऍड करणार. त्यानंतर न्यू आरडीडी सुद्धा काय करणार ऍड करणार की जो आपण फाइंड आउट करणार आहे. आणि त्याच्यानंतर लेस ओल्ड आरडीडी की जो ट्रायल बॅलन्स मधला दिलेला आहे तो आपण काय करणार मायनस करणार 1,000 रुपीज. त्यानंतर सेल्स 1,20,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी पूर्ण ट्रायल बॅलन्स फक्त आपण काय केलेलं आहे ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर पहिली ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहे. बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहे. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. क्लोजिंग स्टॉक सांगितलेला आहे या ठिकाणी किती 58,000 म्हणजेच काय क्लोजिंग स्टॉक 31 मार्च 2019 चा सांगितलेला आहे. फर्स्ट इफेक्ट आपला या ठिकाणी जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय क्लोजिंग स्टॉक किती तर 58,000. नेक्स्ट सेकंड इफेक्ट आपला जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईटला क्लोजिंग स्टॉक 58,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितलेले आहेत रॉयल्टीज 1,500 अँड वेजेस 800. आपल्याला माहिती आहे की संबंधित पॉईंट्समध्ये जर आउटस्टँडिंग काही एक्सपेन्सेस दिले असतील तर ते आपण काय करणार आहोत तर ऍड करणार आहोत. रॉयल्टीज किती सांगितलेले आहेत तर 1,500 ते आपण ऍड करणार. आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1,500 आउटरला अमाऊंट घेऊया लगेच 3,500. नेक्स्ट बघा वेजेस पण सांगितलेले आहेत आउटस्टँडिंग त्यांनी किती आहेत तर 800 सांगितले आहेत ते आपण ऍड करूया. आउटरला 3,800. सेकंड इफेक्ट आपला कुठं जाईल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला जाईल. एक्सपेन्सेस आहेत. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहेत वेजेस 800 आणि रॉयल्टीज किती सांगितलेले आहेत बघा 1,500 2,300. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट बघा सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. स्टाफचा ॲडव्हान्स पेमेंट केलेला आहे किंवा वेतन पे केलेला आहे ॲडव्हान्स ₹2,000. संबंधित पॉइंट्समध्ये तो पॉइंट आपल्याला काय करावा लागेल तर मायनस करावा लागेल कारण ॲडव्हान्स पेड केलेली आहे म्हणजेच रक्कम ती कशी असणार आहे हे प्रीपेड असणार आहे. सो मायनस ॲडव्हान्स किती सांगितलेले आहे बघा ॲडव्हान्स ₹2,000 मायनस करून आउटर अमाऊंट येईल ₹3,000. सेकंड इफेक्ट ॲडव्हान्स सांगितले म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस आहे कुठं जाईल तर बॅलन्स शीटच्या असेट साईटला जाणार आहे. ॲडव्हान्स सॅलरी किती ₹2,000. नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट काय सांगितलेली आहे 4 नंबरची क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर
बॅड डेट्स 1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स सांगितलेले आहेत. सो बॅड डेट्स अगोदर आपण काय करणार आहोत, मायनस करून घेणार आहोत. कशातून, डेटर्समधून 1000 लेस करा, किती आले तर 39,000. त्याच्यावरती 3% काय सांगितलेलं आहे बघा, RDD सांगितलेलं आहे. सो आपण फाइंड आउट करून घेऊया. टोटल डेटर्स आता आपल्याकडे किती आहेत तर 39,000 आहेत. 3% आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. 303 9 त्रिक 27 3 त्रिक 9 10 11 किती आले 3%, 1170 म्हणजे 1170. ते आपल्याला काय करावे लागते, मायनस करून घ्यावे लागते. आउटर अमाउंट आपण लगेच घेऊया. 37,830. आता सेकंड इफेक्ट न्यू बॅड डेट्सचे आणि न्यू RDDचे आपण कुठे घेणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. न्यू बॅड डेट्स किती आहेत तर 1000 आहेत. न्यू RDD आपण आता किती काढले तर 1170. टोटल सगळ्यांची इनर लॉस घ्यायची आहे बघा 2570 मायनस 1000 करायचे. आउटर अमाउंट आली आपली 1570. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत बघा. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंग किती सांगितलेत बघा, 5% सांगितलेत, ते आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी. लेस डेप्रिसिएशन किती आहे 5%. त्यानंतर फर्निचरचं पण आपण लगेच बघूया. डेप्रिसिएशन किती सांगितलंय तर 10% सांगितलेलं आहे. 10% फर्निचरचं किती आलं तर 1725. मात्र लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आपलं किती येणार आहे बघा, तर किती सांगितलेलं आहे अमाऊंट लँड अँड बिल्डिंगची तर 37,800 मल्टिप्लाय 5% सांगितलेलं आहे. सो 8×5 40 7×5 35 4 39 5 त्रिक 15 18 किती आले 1890 डेप्रिसिएशन ते आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. लेस करून आउटरला अमाऊंट आपली आलेली आहे किती बघा 35,910. डेप्रिसिएशनच्या दोन्ही पॉइंटचे सेकंड इफेक्ट आपले कुठे जातील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती आहेत बघा 1890 आणि फर्निचरचे 1700 किती 25. टोटल आउटरला घ्या 3650. बघा सर्व प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत सर्वात प्रथम टोटल आपण करून घेणार आहोत. अमाऊंट आपण आउटरला घेऊया 1,18,000 सेल्सची. त्यानंतर ओपनिंग स्टॉक आपला या ठिकाणी राहिलेला होता किती आहे 65,000. परचेसेस मधून परचेस रिटर्न लेस करून आउटरला अमाऊंट आपली किती येणार आहे बघा 48,520. त्यानंतर बघा क्लोज करून घेऊया आपण. ट्रेडिंग अकाउंट कोणती साईड जास्त येते तर क्रेडिट साईड ऑफकोर्स की आपली जास्त येणार आहे. किती आली आहे तर 1,76,000. डेबिट साईडची आपली टोटल बघा किती येते 1,24,820 एवढी काय आलेले टोटल आलेले. लेस कर आपण क्रेडिट साईड मधून किती 1,76,000 मधून बघा 51,180 हा आपला काय आलेला आहे GP आलेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ट्रान्सफर करा P&L ला. फर्स्ट लाईनला
बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती 51,180. त्यानंतर पी अँड एल अकाउंट आपण क्लोज करून घेणार आहोत. बघा टोटल आपली क्रेडिटची काय येणार आहे, जास्त येणार आहे. बघा 52,680 तेवढीच डेबिटला लिहून घ्या. टोटल आता आपण करणार आहोत कुणाची, डेबिट साईडची टोटल आपण करून घेणार आहोत. किती येते बघा डेबिट साईडची टोटल 17,215 एवढी काय येते आपली टोटल येते. कशाची, डेबिट साईडची. क्रेडिट साईडची टोटल आलेली होती 52,680 मायनस करून डिफरन्स आपला आलेला आहे 35,465. हा काय आलाय आपला एनपी आलेला आहे 2 नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू शिल्पाज अँड कॅटरीनाज. आता या ठिकाणी क्वेश्चन मध्ये रेशो त्यांनी मेन्शन केलेला नाहीये, म्हणजेच काय असणार आहे, इक्वल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. 35,465. बघा कदाचित आपलं आन्सर या ठिकाणी पॉइंट मध्ये येऊ शकतं. 35,465 मल्टिप्लाय 1.5 करायचे आहेत आपल्याला. सो पॉइंट मध्ये आपला आन्सर येणार आहे. बघा 0.5. त्यानंतर कॅटरीनाचं पण तेवढंच येणार आहे कारण 1.5 सांगितलेलं होतं. सो 17,732.5 हा काय आलेला आहे आपल्याला एनपी आलेला आहे. जरी पॉइंट मध्ये आपण आन्सर लिहिलं तरी शेवटी आपला राऊंड फिगरला काय होणार आहे, बॅलन्स शीट टॅली होणार आहे. एनपी आलेला आहे, काय करणार आपण ऍड करून घेणार आहे. कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट 17,732.5. इनरलाच काय करायचे अमाऊंट आपण लिहून घेणार आहोत 62,732.5. त्यानंतर लेस करून आपली आउटरला अमाऊंट येईल 60,732.5. नेक्स्ट कॅटरीनाचं बघा एनपी आपण लिहून घेणार आहोत. नेट प्रॉफिट ऍड करा, किती आलेला आहे 17,732.5. इनरलाच टोटल घ्यायचे आहे. बघा किती येईल 62,732.5 मायनस 3,000 करायचे आहेत. लेस करून आपली आउटरला अमाऊंट येणार आहे 59,732.5. बघा आता बॅलन्स शीट आपण टॅली करायला घेऊया. बघा लायबिलिटीची जर टोटल आपण केली तर किती टोटल येते, तर 1,87,265. तेवढीच अमाऊंट आपली काय येणार आहे क्रेडिट साईडची, सॉरी असेट साईडची येणार आहे. फर्निचरची अमाऊंट आपण आउटरला घ्यायची राहिलेली ती घेऊया 15,525. बघा टोटल असेटची देखील आपली तेवढीच येणार आहे 1,87,265. आय होप की सगळं क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.